हॅलो फ्रेंड्स, लव्ह नॉवेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला. कलम प्रेमाचा भाग 5. ट्रेमधून चहाचा कप उचलायला घेतलेला हात त्याचा थरथरू लागला. त्याने कप तसाच ट्रेमध्ये ठेवत हात खाली घेतला. त्याचा थरथरणारा हात पाहून प्रियाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याने तिच्याकडे. दोघांचीही नजरानजर झाली. जिला 2 मिनिटांपूर्वी बाल्कनीत बघितलेलं त्याच प्रियाला समोर बघून रोहन पुरता घाबरून गेला. ती मात्र हातातील ट्रे तसाच त्याच्यासमोर धरून उभी होती. रोहन मात्र चहा न घेता तिला बघण्यात पुन्हा एकदा हरवून गेला. चहा घेताय ना? न राहावल्याने तिने विचारलं आणि त्याच्यासमोर चहाचा कप धरून उभी राहिली. तिच्या आवाजाने त्याच्या हृदयाच्या जणू ताराच छेडल्या. बहिणीने हातकोपर मारलं तसं तो भानावर आला. सॉरी असं म्हणत गडबडीतच तिच्या हातून तो चहा घेणार, पण त्याच्या थरथरत्या हातातून चहाचा कप निसटला आणि गरमागरम चहा त्याच्या कपड्यांवर सांडला. पटकन खुर्चीवरचा तो उठून उभा राहिला. प्रिया, तुला थोडं तरी कळतं का ग? किती तो वेंधळेपणा? प्रियाचे पप्पा तिला सगळ्यांसमोर ओरडू लागले. इट्स ओके, तिला ओरडायची गरज नाही. माझ्याच हातून कप निसटला, रोहन म्हणाला. त्याने प्रियाकडे पाहिले. सगळ्यांसमोर वडील ओरडले म्हणून तोंड छोटं झालेलं तिचं. सॉरी, रोहनला ती म्हणाली. इट्स ओके, नो इश्यू, ओठांवर स्मित आणत तो म्हणाला. तुम्ही या इथे माझ्यासोबत, असं म्हणत प्रियाच्या भावाने रोहनला आत नेले व फ्रेश व्हायला सांगितले. रोहन फ्रेश होऊन पुन्हा बहिणीच्या बाजूला येऊन बसला. आम्ही नंतर कळवतो तुम्हाला, सीमा म्हणाली. तसं रोहनचे काका काकी आणि भाऊजी घरी जाण्यासाठी उठून उभे राहिले. रोहनचा चेहरा हिरमुसला. खरं तर त्याला प्रियाला अजून जाणून घ्यायचं होतं, पण सीमाच्या एका डायलॉगने तो सुद्धा उठून उभा राहिला. प्रियाच्या परिवाराचा निरोप घेत सगळेच सीमा मागोमाग घराबाहेर पडले. दादू, आत्ता अजून कसलं टेन्शन घेत बसतोस? रोहनचा पडलेला चेहरा बघून सीमाने त्याला विचारले. तुला लगेच निघायची काय गरज होती? थोडा वेळ तिथे बसलो असतो ना ग? रोहन नाराज होतच म्हणाला. असं काय करतोस? तूच बोललास ना तुला कोणीतरी दुसरी आवडते. आता फुकटचे पोहे खाऊन रात्रीच्या जेवणाला सुद्धा त्यांच्याकडे थांबायचा विचार होता की काय तुझा? सीमाने गमतीतच विचारले आणि स्वतःने केलेल्या विनोदावर ती स्वतःच हसू लागली. रोहन छोटंसं तोंड करून तिच्याकडे बघत होता. सीमाने स्वतःचे दोन्ही कान धरले. सॉरी बाबा, पण तुला अचानकपणे तोंड पाडून बसायला काय झालं? मला ही मुलगी पसंत आहे, ओठांवर स्मित उमटवतच रोहनने म्हटले. खरंच दादू? सीमाने उत्साहित होत विचारलं. रोहनने हो मध्ये मान डोलवली. म्हणजे मगाशी जे मला बोलत होतास ते खोटं होतं तर? सीमाने दोन्ही हात कमरेवर ठेवतच रोहनला प्रश्न केला. रोहनने हसतच हो मध्ये मान डोलावली. वाटलंच मला, पण मी खूप खुश आहे. फायनली तुला तुझी लाईफ पार्टनर मिळेल. आता माझा दादू एकटा नाही राहणार, असं म्हणत आपल्या दादाला तिने घट्टशीर मिठी मारली. प्रिया खिडकीतून दोघा बहीण भावांचं एकमेकांवर उतू जाणारं प्रेम बघतच राहिली. ते प्रेम बघून तिला थोडं गहिवरून आलं. तिने स्वतः भावाला अशी मिठी कधी मारलीच नव्हती. एवढी जवळीक तिची तिच्या भावासोबत नव्हतीच. पण याचा अर्थ असा नव्हता की तिचं तिच्या भावावर प्रेम नाही. प्रेम खूप आहे दोघांचंही एकमेकांना, पण ते व्यक्तच करता येत नव्हतं. प्रियाला अजूनही कुठेतरी वाटत होतं की ऋषी परत येईल तिच्याकडे. तिने त्याचा नंबर जरी मोबाईलमधून काढून टाकला असला तरी मेंदूत स्वतःची जागा निर्माण करून बसलेल्या त्या आकड्यांना ती डोक्यातून काढूच शकत नव्हती. तिला साखर झोपेतून उठवून जर का कोणी ऋषीचा नंबर विचारला तर ती पटकन बोलून दाखवू शकत होती. प्रिया आणि ऋषीत अधूनमधून छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं होत असायची.
आणि तेव्हा देखील ती असंच त्याचा नंबर वगैरे डिलीट करून टाकायची. पण कधी तो तर कधी प्रिया एकमेकांना सॉरी बोलून मोकळे व्हायचे. तिला वाटलं यावेळी देखील तसंच काहीसं होईल, पण तसं झालं नाही. ऋषीने तिला फोन तर सोडा, साधा मेसेजसुद्धा केला नाही. शेवटी प्रियानेच हार मानून ऋषीला फोन लावला. रिंग तर जात होती त्याला. काय वाटतं, ऋषी उचलेल प्रियाचा फोन